पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले सुषमा सुषमा हाय काय करतस? काय नाही तू हे काय करतस? मी आरचीच भाऊंका बघू केले होतं काही दिसले नाही ना. ते मुंबईत गेले आहेत ना? विसरलंय तासभर शोधत होतय मी विसरलंय जाते हा. थांब पांडू. काय झाला? तू घरच्यांका काय सांगितलंस? तमाका काय माहित. मी गावकऱ्यांका सांगितलंय की नायकांनी नेनेंवर वार केले या सांगितलंस ना? हा ता काय हा सांगितलंय मी ऐकलंय ना. तू कधी ऐकलंस? मी ऐकलंय तू गावकऱ्यांका सांगत होतस. तू थय होतस? मी जांभळा पाडू केले होतय तेव्हा मी ऐकलंय की तू गावकऱ्यांका सांगत होतस की तास दत्ता भाऊंका मी सांगितलंय ना. ता कसं काय नाही विसरलंस रे तू? मी विसरले होतय पण दत्ता भाऊ ओरडले ना मग मग माका आठवला मग मी त्यांना सांगितलंय सगळा. मग माका किती नाही भेटलंस? लपून किती ऐकत होतास? तू ओरडशील ना माका म्हणून मी भेटलंय नाही. पण सुषमा खोटं बोलत होतस ना तू. खोटं बोलत नसता. देवच ना देव तो शिक्षा करता आपल्या. तुका काय माहित मी खोटा बोलत होते? माका सगळा माहिता. काय माहित हा तुका? खरं सांगायचा. काय? आधी सांग खरं सांगणार ना. सांगताय हा करा. खरं सांगा नेने काकांका तूच मारलंस ना? हा वय ना. या तुका कोणी सांगितलं? माका माहिता मी ऐकलं. तू ताईस ना गेलस ना तेव्हा तीच माणसा बोलत होती हळू आवाजात बोलत होती. मी ऐकलंय. काय बोलत होती? ती बोलत होती हे नाच नेने वकिलांका मारला नसतला. सुषमा तूच मारलंस ना. पोलीस तुका ना पकडून देणार अशो बेडो टाकतात आणि कोंडून ठेवतात मग लय मारतात मग पोलीस. तुका खरंच वाटतं मी मारलंय? तमाका काय माहित. मी मारले असते ना तर ते जिवंत राहिले नसते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन केला होता का? काय म्हणाले डॉक्टर? कशी आहे नेने काकांची तब्येत आता? आम्ही निघालो तेव्हा कंडिशन क्रिटिकल होती. वाचतील की नाही. गेले तर जमीन तरी मिळत. दत्ता आपण या प्रकरणात अडकू शकतो. नेने काका बरे झाले ना तर किमान खरा गुन्हेगार तरी समोर येईल. मला माहिती हे सगळं ना सुषमानेच केलं. तिने हे केलं आहे किंवा नाही हे पोलीस शोधून काढतीलच. पण ती जसं आपल्याबद्दल लोकांना सांगतेय आपण पण जर तसंच केलं तर मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? सो पोलिसांना त्यांचं काम करू दे. पोलिसांना पण ते खिशात घालत.
आता सध्या तिचा विषय बाजूला ठेवा. नेने काका बरं होणं हे फार महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच. आपल्यापैकी कोणीतरी त्यांच्याजवळ असलं असतं तर बरं झालं असतं. कित्याक थांबायचा? पोलिसांचे प्रश्न वाढत जातील. त्यात हे नेने ना नात्यातले ना गोत्यातले. तरी सुद्धा ते आपल्या घरच्यांपैकीच एक आहे. पण मग आता त्यांच्याजवळ कोण आहे? हॅलो. अभिराम नाईक बोलतो. काय नेने वकिलांचं काय? हां बरं बरं ठीक आहे. थँक्यू. हां काय झालं रे? कुणाचा फोन होतो? हॉस्पिटल म्हणून फोन होता. तू का कसं येलो फोन? मी फॉर्मवर माझा नंबर लिहून ठेवला होता ना. अभिराम, काय झालंय? नेने काका आता आउट ऑफ डेंजर आहे. थँक गॉड. बरे आहात ना? हो आता बरे आहेत ते. चला आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. माधव, नेने काका जरी आता बरे असले तरी पोलिसांची चौकशी काही थांबणार नाहीये. काय म्हणू जा तुमका? तुम्ही खरंच काही केलेलं नाहीये ना? तुला अजूनही विश्वास नाहीये का? अगं आम्ही खरंच जमिनीचं बोलायला गेलो होतो त्यांच्याकडे. मग तिथे काही वाद झाला का? अगं पण आम्ही जाण्या अगोदर सगळं घडलं होतं. आणि असं जर काही करूच असताना तर आधीच केलं नसता काय? ठीक आहे, तुम्ही हे काही केलेलं नाही यावर जर मी विश्वास ठेवला, ठेवते, पण तरीही हे असं जर असेल तर परिस्थिती खूप गंभीर आहे. कुणाच्याही बाबतीत काहीही घडू शकतं. मला तर भीती वाटते. आपणच हे केलंय अशी बातमी वाऱ्यासारखी पसरते. पण जर आपण काही केलेलंच नाहीये तर आपल्याला घाबरण्याचं कारणच काय? आई, बाबा, लवकर या. देविका, कशा का रडतोय? काय झाला? हे कसं झालं? थांबा मी बघतोय. हो, काहीतरीच काय. या बावला हयच रवान दे. गो शिरा पडली तुझ्या तोंडात ती. ह्या बावला वाय जसा गो. अगो ह्या काढूनच टाकते आम्ही. मी बघतोय काय ता. तू काय बघतेल? आई, अगो ह्या काय? मला पण माहित नाही हे कसं झालं ते. अगो ह्या सगळा ह्या बावल्यामुळे होता. तरी तुका सांगा होतं ह्या बावला होय आणि या नको म्हणा. तुझं हट्टच नाही. या बावला होय बांधून ठेवला म्हणून तर सगळा व्यवस्थित चालला. नाहीतर अभिराम रावांका दुसऱ्या कोणीतरी भूल पाडली असती. अगो पण ह्या काय आपल्या लेकी काही एक त्रास होता का म्हणे? काही एक त्रास होतो नाही. मी हाय ना. तू काय करतल? आणि ह्या जागा केला तर आपल्यालाच उलटला तर काय होय? काही एक उलटाच आहे नाही. मी बरोबर उपाय काय तो करतोय. देविका, चल आपण याच्यावर काहीतरी लावूया. आहे काय झालं गे? काय नाही गे, डोक्या दुखतं जरा. अगे मग काहीतरी औषध घे. अगं होती ती गोळी घेतली मी देव काय चेपून तुझ्या डोक्या? नको घे बाय. अगे पण असा कसा दुखूक लागला? अगो त्या नेने वकिलांचं ऐकल्यापासून ना काय करू तर काय कळणारच नाही माका. त्या सुशल्या अख्ख्या गावात सांगितल्यानी, त्या तिघांनी मिळून ह्या सगळं केल्यानी म्हणून. कळला माका. तुझे झील गेलेले ना नेने वकिलांकडे. होय.
असाच होक होया त्यांचा. अगं काय बोलतोस तू हे? भावात तुझे ते. वय भाव असत पण वागतात काय भावासारखे? सगळ्यांची तोंडा सदान कदा वाकडी. या जा काय होता ना ते का तेच जबाबदार असत. उठ ऐसून उठ सांगितलंय ना. बाहेर चालता हो. कित्या राग इलो तुका झिलांका बोललोय म्हणून? ते कसे वागतात दिसणार नाही तुका? सारखे जमीन जमीन करतात, सगळा हडपूक बघतात, माझ्यापासून सगळं लपवून ठेवतात. ते काय लपवलं नाही तुझ्या बसना? ह्या तू माका विचारतस? अगे वकील घरात इले काय त्यांका बाजू घेऊन काय गुलू 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 करत राहतात? त्यांच्या ऑफिसात काय जातात, थंय जाऊन काय करतात काय नाही करतात माका काय माहिती? माझा सगळा असा ना तापण हडपूक बघतात. त्यांका काय कमी नाही हा तुझं वाटो घेऊ. तू घाल त्यांका पाठीशी बरोबर असा. तुका सांभाळूक होया ना पण तुका कोण नाही सांभाळूचा. माधव जातलो मुंबई आणि अभि तो लगीन करून जातलो काहीतरी आणि हो दत्ता तो तर बायलेच्या ताटाखालचो मांजरा तो काय तुका सांभाळतलो? तो आता चलतस फिरतस ना तो सर बरा असा. मग तुका कोण विचारता बघतोय मी तेव्हा ही लेखच असतली वांगडा. माझे झील तसे नाही हत बघतील माका. बघतीत ना मग दी दाखव त्यांका दागिने. दोघांच्या बायलेक दिलंस आता तिसरी येतली ती का मडव मागे दागिने. अगं तू काय परका आहेस काय? त्यांका दागिने दिलंय म्हणतोस तू काय कमी दिलंय? दिलंस मगे दिलंस पण माझा या असा झाल्यावर सगळे दागिने उतरून नाही घेतलंस. मग ते दागिने घालून तू काय मिरवणार होतोस? तर माझं मी बघलं असतंय. त्या पोरा लग्न गेलं असतोस. गेलं असतंय त्याच्या वांगडा. तू काय करूच असा? आजी बघलंस गणेशा ही माझी हाऊस. पण हिचा जीव सगळं त्या ठिकाणवर. वय तुका सांगून तू कधी ऐकलंस? अगं घो गेल्यावर किती जपलंय तुका पण तू काय केलंस? तिघा भावांका बाहेर तोंड दाखवू जागा ठेवलंस नाही तू. आजी तू तू शांत हो. अरे घरात काय चालला हा आणि ह्याचा काय रोजचा? वय माझा रोजचाचा. बाकीची बोलतात का तुका दिसणार नाही? या सगळ्याचा होता ना ती त्यांच्या कर्माची फळं असत. माझ्या एकुलता एक बावली यांनी पुरले नाही रे. सख्या बहिणीची अशी वागतात. मग सांग यांचा कसा भला होताला? आत्या देविका बाय बरा होईत या. एवढासा तर लागला हा ना. अगो एवढासा असा म्हणून काय झाला? वाईट असा ता ही बावली असा की नाही आपण काढूनच टाकूया. ह्या बघा ह्या जर बावला काढून टाकलास ना तर सगळा बांधून ठेवलेला सगळा संपताला. तुमका देविकाचं लग्न अभिरामरावाशी लावून देऊचा हा ना? हो मला त्यांच्या बरोबरच लग्न करायचं. मग मी सांगान ताच ऐकायचा. ह्या बावला हयच रवताला आणि मी जा काय करते ना तर मी बरोबर करते. आज ह्या केलं म्हणून आज अभिरामराव वाचतील नाहीतर नेनेंच्या प्रकरणात त्यांच्या हातात बेडीये पडले असते. अगं पण त्यांनी काहीच केलेलं नाहीये. उलट त्यांनी नेने काकांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तुका कसा माहिती? फोन झालेला दिसता. हो केला होता मी फोन. तुका ह्या कोणी करूक सांगितलेला? त्यांनी फोन केल्यानंतर काय झाला गो? हा ते का आपल्या घराची काळजी असा? सून म्हणान त्याच घरात जाताला मा. हा आपण एक साधो तरी त्यांना फोन केलो काय गो? काय करूची गरज नाही. आपण सरळ त्यांच्याकडेच जाऊया. हो उद्याच जाऊया. आत्या अगं गप रडू नकोस. अरे बघ मरे ही का त्या तिघांची काळजी. माझा जीव गेलो तरी ही का काही एक वाईट वाटत नाही. असं काही नाहीये आत्या. अगं आजी सुद्धा तुझा विचार करते. कधी केला निनो माझा विचार? सगळा होता आता त्यांका होय. आता काही माझा कोणी विचार करणार नाही. आत्या मी आहे ना. हा आणि हे बघ
तुझ्या मनात जे काय आहे तसंच होईल. भोळो होसस रे गणेश, तू भोळो होसस. ही माणसा काही एक होऊक देऊची नाही, काही एक होऊक देऊची नाही. मग मला माहितीये काय करायचं आणि कसं करायचं. गणेशा काय करतेस तू? कळेलच. आता नाही सांगता येणार. अरे बाबा हात जोडते मी तुका. आधीच तुझा बापूस तुझ्यावर वैतागलो हा, आणि त्याच्यात तुका वेडा वाकडा केलंस तर घरातून बाहेर काढीत तुका. मला परवा नाही त्याची. छाया तुका पण काय कळणार नाही काय? आधीच ते जमिनीचे वाटे करूचे राहुले आहोत. घरात ह्या रोजचा काय ना काय होता हा, आणि त्यात तू असा काय केलंस तर दत्ता तुका सोडणार नाही. काय करतो लो? जीव घेतो लो माझो? घेऊन देत मागे बरा जाताला. आता रोज रोज मरण्यापेक्षा ना एकदाच काय तर मारून टाकूक जग माका. कोण काय करीत नाही तुका, तू तुझा वागणा सुधार. म्हणजे बाकीची वागतात तर बरोबर, आणि मी वागताय ना आता सगळा चुकीचा. उगाच वाद नको छाया. गणेशा तू पण मध्ये पडा नको रे. ऐकशीत ना माझा? ऐकशीत ना पोरा माझा? मला नाही होता तुमचा, नाही मला होता. हेताला मला परत हेताला. आता एकच पर्याय उरलाय. ही जमीन आपण सोडून द्यायची. काय बोलतोस माधवा तू? माधव दादा बरोबर बोलतो. त्या जमिनीचा हट्ट धरून बसलो ना तर लोकांच्या नजरेत येऊ, आणि आपण जे केलं नाही त्याचा आळ पण आपल्यावरच येईल. अभिरामा, कर नाही तर डर किती आहे? आपण काय केलाच नाही तर घाबरायचं किती आहे? घाबरायचं कारण नाहीये, पण नेने वकील कसे आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये ना भाऊजी. एवढंच की पोलिसांसमोर त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही, हे एक बरं झालं. आपल्याला अडकवण्यासाठी ना त्यांनी हेही केलं असतं. त्या जमिनीचा वाद अख्ख्या गावाला ठाऊक आहे. सगळ्यांना असंच वाटत असणार की हे सगळं आपणच केलंय. मग आज ना उद्या सत्य समोर येईलच, आणि गुन्हेगार आहे. तर काही असला तरी ती जमीन द्यायची नाही. हा दूर कसला?
हा धूर कसा काय झाला?